नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। आपण गेल्या 20 वर्षापासून शिवसेनेचे एकदम कट्टर कार्यकर्ते म्हणून काम करत होतो। 20 वर्षामध्ये आपण तळागाळात जाऊन महिला सक्षमीकरण केलं, खूप चांगलं काम या ठिकाणी केलं। त्याच्यामध्ये आम्हाला आपले स्वर्गवासी अनिल भैयाजी राठोड यांचंही 25 वर्ष 20 ते 25 वर्ष आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळालं। तो एक आपला आधार म्हटलं तरी काही वाव ठरणार नाही। परंतु आता असं झालेलं आहे की ज्यावेळेस आपली महाविकास आघाडीची सत्ता आली त्यावेळेस मला असं वाटतं संजयजी राऊत यांनी विडा उचलला होता की काय आपली शिवसेना संपवण्याची। कारण आपले हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे जर असते तर मला नाही वाटत त्यांनी कधीच कोणाचा सपोर्ट घेतला असता। त्यांनी शिवसेना पक्ष हा बंद केला असता पण कोणाची साथ घेतली नसती इतकं तर आम्हाला कळतंय। मला असं वाटतं की ज्यावेळेस संजयजी राऊत यांनी शिवसेनेबद्दल शिवसेना संपवण्यासाठी जे काही कांड केले त्या कांडला सर्वात प्रथम मी निषेध करेल। कारण आज आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो प्रवेश करतोय हे फक्त त्यांच्या चुकीमुळे असं मला तरी वाटतंय। आणि आता गेल्या 25-30 वर्षापासून नगर शहरामध्ये आपले शिवसेनेचा झेंडा उभारत होतो, शिवसेनेचा झेंडा उभा होता। आमदारकीचं तिकीट नेहमी नगर शहराला दिलं जात होतं, परंतु संजय राऊत यांनी तिकीट विकले असं मला वाटतंय। कारण नगर शहरामध्ये 25 वर्ष आमदार असणाऱ्या ठिकाणी आज जर उमेदवारी मिळत नसेल तर याच्यापेक्षा आमचं शिवसैनिकांचं दुर्दैव। आणि म्हणून मी असा विचार केला की आपण इतकं निष्ठावंत राहून आपण स्वतःला पूर्ण त्याच्यामध्ये झोकून काम केलेलं आहे। ते काम करत असताना 20 वर्षामध्ये अनेक गुन्हे माझ्यावर दाखल झालेले आहेत, माझ्या सगळ्याच महिलांवर। त्या सगळ्या गोष्टीला तोंड देऊन आम्ही शिवसेनेचं काम करत होतो। परंतु आता वरती ज्यावेळेस मोठा निर्णय झाला की आपल्या नगर शहराला शिवसेनेला उमेदवारी नाही, मग थोडंसं आम्ही तोपर्यंतही थांबलो होतो आम्ही की आपल्याला तोपर्यंतही काही पाऊल उचलायचा नव्हता। परंतु त्यांनी बघा ना, म्हणजे नुसती शिवसेनाचं वर अन्याय नाही केला तर पूर्ण नगर जिल्ह्यातली शिवसेना संपवली। कारण तुम्ही सांगा आपण कोणत्या बेसवर शिवसेनेत राहायचं, शिवसेनेचं अस्तित्व काय? कारण यांनी अस्तित्व संपून टाकलेलं आहे। म्हणून मी हा निर्णय घेतला, माझ्या शिवसेना महिला आघाडीने पूर्णच हा निर्णय घेतला की नगर शहरामध्ये नाहीच तर नगर जिल्ह्यामधले शिवसेना संपवण्याचं काम संजयजी राऊत व या तुतारीने केलेलं आहे। म्हणून आम्ही एकच ठरवलं की नगर शहरामध्ये नगर शहराचं भूषण, नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप हे एक युवा नेतृत्व आपल्या डोळ्यासमोर ठेवून आणि नगर शहरामधला विकास डोळ्यासमोर ठेवून मी हा निर्णय घेतला की आपल्याला समाजसेवा तर करायची आहे। इकडे शिवसेनेचं सगळं अस्तित्व संपलेलं आहे, कारण इकडे सगळंच अस्तित्व संपलं म्हटल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये हे येतं की त्याच्यामध्ये जर आपला आता आमदारच नसेल तर नगरसेवक, महापौर, महानगरपालिका हे खूप लांबच्या गोष्टी आहेत। म्हणून मग मी त्या सगळ्या गोष्टीला फुल स्टॉप दिला। आणि आता इथपर्यंत येऊस तर सुद्धा मला असं वाटत होतं की आपण शिवसेनेचं काम एकनिष्ठतेने करायला पाहिजे होतं, एकनिष्ठतेने केलं पाहिजे होतं। परंतु आपलं सगळं अस्तित्व संपणाऱ्यांचा निषेध करून मी आज संग्राम भैया जगताप यांच्या ऑफिसवर येऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याच्या मागचं तुम्हाला मला अजून एक सांगावं असं वाटतं की खरोखर माझ्या सगळ्या नगरसेवकांना, महानगरपालिकेतील माझे नगरसेवक असतील, महापौर असतील, माजी महापौर असतील, सगळ्यांना एकच सांगणे आणि माझ्या तमाम नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना की जे मी भोगले ते तुम्ही भोगू नका। कारण 20 वर्ष काम करून सुद्धा कधीही पक्षाची 1 रुपयाचीही अपेक्षा मला नव्हती। इतकं प्रामाणिकपणे मी या पक्षात काम केलेलं आहे आणि या प्रामाणिकपणेने आज मला स्वर्गवासी अनिल भैया राठोड यांनी जिल्हा प्रमुख पदापर्यंत पोहोचवलं। परंतु आता संजयजी राऊत आणि तुतारी म्हणजेच शरदजी पवार तुमचेही आभार आहे की कारण तुम्ही माझी नगर जिल्ह्यातली शिवसेना, नगर जिल्ह्यातलीच नाही तर महाराष्ट्रातली शिवसेना संपवलेली आहे। आणि मी संजयजी राऊतचा परत निषेध करेल, कारण माझ्या नगर शहरातलं तिकीट तुम्ही विकलेलं आहे। तुमचा पुन्हा एकदा जाहीर निषेध। सोनाली अनिल भैया हयात असताना महिलांना जो मान सन्मान मिळत होता त्यांचे गेल्यानंतर सध्याची जी पदाधिकारी आहे ती प्रत्येक विषय डावलतात असं वाटतं? हो, 100%। ज्यावेळेस अनिल भैयाजी राठोड हयात होते तोपर्यंत आमची शिवसेना महिला आघाडी आम्हाला एक आधार होता तो, आणि त्यांच्या आधारावर आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये जे समाजसेवा केली ती फक्त आपल्या भैयांमुळे केली। कारण जोपर्यंत भैया होते तोपर्यंत आम्हाला नगर जिल्ह्यात काम करताना, नगर शहरात काम करताना अजिबात अडचण आली नाही। परंतु ज्यावेळेस भैया गेले त्यावेळेस इतकं वातावरण खराब झालं, कारण जे पदाधिकारी आहेत स्थानिक लेवलचे त्या पदाधिकाऱ्यांनी कधी महिलांचा विचारच केला नाही। कारण असेच भैया गेल्यापासून 2-3 केसेस माझ्यावर झाल्या। माझे भैया जर असते तर आता ज्यावेळेस माझ्या इलेक्शनला भांडणं झाले मला 8 दिवस जेलमध्ये बसावं लागलं। एक महिला 8 दिवस जेलमध्ये बसतीये, परंतु एकही स्थानिक लेवलचा कोणताही नेता माझ्या घरापर्यंत पोहोचला नाही। ते दुर्दैव माझं म्हणावं लागेल, मी त्यांना नाव ठेवत नाही। परंतु भैया गेल्यानंतर माझ्यावर ही परिस्थिती आलेली आहे। आणि हे सगळं आपण राजकारणासाठी केलं,
आपल्या स्वतःसाठी काहीच केलेलं नाही. कारण ज्यावेळेस मी 8 दिवस जेलमध्ये बसले त्यावेळेस फक्त एकदा स्थानिक लोक लेवलचे लोक एकदा येऊन गेले कोर्टामध्ये, परत ते आले पण नाही. म्हणजे अशी आमची महिलांची दशा झाली. तर मग आपण कुठपर्यंत सहन करणार? आणि दुसरी गोष्ट, महिलांना पुढे जाऊ द्यायचं म्हटलं तर हे यांच्या हातात नाहीच आहे. म्हणजे यांना नको वाटतं, म्हणजे यांना फक्त यांचंच मोठं, यांचंच नाव, यांनाच खुर्च्या. कारण मला मागच्या 5 वर्ष पंचायत समितीला भैयांनी शब्द दिला होता की तुम्हाला पंचायत समितीचं तिकीट देणार. त्यावेळेस पण असंच दाबून हे करून माझं पद त्यावेळेस मी उमेदवारी कॅन्सल केली. म्हणजे महिलांना पुढे येऊन द्यायचं नाही हा म्हणजे त्यांनी एक वेळा सुचवलेला आहे. त्यामुळं ते पण मला खटकत होतं, म्हणून मग हा विचार केला मी. विधानसभेत आता पुरुष पदाधिकारी जे आहेत शिवसेनेचे, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, 2 उमेदवारी अर्ज भरले, त्याच्यापैकी एक महिलाला संधी द्यायला हवी. 100% आता आपल्या नगर शहरामध्ये 2 अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा आता जी वरती गडबड झाली, जो गोंधळ चाललेला आहे, त्या गोंधळाच्या माध्यमातून एक मी समोर एक ध्यास ठेवून तुम्हाला सांगते की ज्यावेळेस आता ही अपक्ष उमेदवारीचं फायनल झालं त्यावेळेस या स्थानिक नेत्यांनी कोणत्याही महिला आघाडीला विश्वासात घेतलं नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस त्यांनी उमेदवारी अर्ज भरला तर यांनी असं का नाही केलं, ज्यावेळेस सगळेच एकत्रित येऊन एकच उमेदवार जर ठेवून जर त्यांनी अपक्ष म्हणा, किंवा मला तर असं वाटतं अपक्षाची गरजच नव्हती. तुम्ही जर कट्टर आहात म्हटल्यानंतर सगळ्यांनी जाऊन आमच्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडून उमेदवारी नगर शहराला भेटलीच पाहिजे आणि भेटायलाच पाहिजे होते. हे त्यांनी करायला पाहिजे होतं, पण त्यांनी केलं नाही. आणि त्याच्यात दुर्दैव असं की त्यांनी दोन्ही पण अपक्ष फॉर्म हे त्यांचेच भरले, जेंट्स लोकांचे. त्याच्यात महिलांना ते सक्षम समजत नाही असं दिसून येतंय. त्यांनी महिलांना त्यात उमेदवारी द्यायला पाहिजे. अनेक आंदोलनात तुम्ही स्वतः सहभागी होतात, नेमकं काय प्रकरण आहे आणि काय सत्यता आहे? मला असं वाटतं ज्यावेळेस कोणतेही आंदोलन असो, मोर्चा असो, आणि आमच्या ज्या लोकांकडून बोलल्या गेलं की ताबेमारी, दहशत, दादागिरी, मला असं वाटतंय आणि एक विचारावंसं वाटतंय, दादागिरी दहशत म्हटल्यानंतर एवढे अर्ज गेले नसते हो. दहशत दादागिरी कशाला म्हणतात हे आधी समजून घ्या. दहशत, दादागिरी, गुंडागिरी आणि प्रॉपर्टी बळकवणं हे जर संग्रामजी जगताप करत असते तर मला असं वाटतंय अपक्ष उमेदवारी कोणीच केली नसती, आज कोणी अर्जही भरला नसता. कारण त्यांच्या दादागिरीने ते थांबलं असतं ना, फॉर्म कोणीच भरले नसते. हाही खूप मोठा मुद्दा आहे. आणि फक्त संग्रामजी भैया यांना काहीतरी म्हणजे खोटं नाटक करून, त्यांचं नाव घेऊन, त्यांना बदनाम करून उमेदवारी लढल्या जात नाही हो. ते पण कुठेतरी नगरकरांनी थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे, मला असं वाटतं. आज प्रवेश केला, आमदारांनी काय आश्वासन दिलं? आज मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. तर मी माझं एकच धोरण आहे फक्त की आपण जसं शिवसेनेला आपलं पूर्णच आयुष्य वाहून नेऊन तळागाळातल्या महिलांचे प्रश्न सोडवले, गोरगरिबांसाठी कामं केले आणि ते काम केलं म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचले. मग आता आपण जे काम करत असताना आपल्याला ठोस असा पाठिंबा कोणाचाच राहिलेला नाही. आणि आमच्या संजयजी राऊत यांनी तर पूर्ण महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रातलं द्या सोडून पण नगर जिल्ह्यातली पूर्ण शिवसेना संपवलेली आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला. माझ्या डोळ्यासमोर मी संग्राम भैया जगताप हे एक युवा नेतृत्व आहे आणि मी 10 वर्षामध्ये त्यांना जे नगरकरांनी निवडून दिलं तर त्यांचं ते काम बघूनच निवडून दिलेलं आहे ना. मग आम्ही विरोधात असून सुद्धा त्या छोट्या छोट्या गोष्टींचा मी थोडा अभ्यास केला की नगर शहरामध्ये आज एवढा मोठा निधी आणला, आज या निधीमधून आज 150 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आणलेला आहे आणि नगर शहरामध्ये संपूर्ण नगर शहरामध्ये कामं चालू आहेत. मग जर नगर शहरामध्ये जर इतके मोठे मोठे कामं ते करत असतील आणि ते कामं करत असताना जर आपल्याला त्याच्यात आपला खारीचा वाटा म्हणून जर काम करण्याची संधी मिळत असेल तर त्याच्यामध्ये वाव काहीच नाही. म्हणून मी आमदार नगरकरांचं भूषण, मोबाईल आमदार म्हटलं तरी वाव ठरणार नाही असं युवा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्रामजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मी आज त्या निमित्ताने फक्त एकच आश्वासन देईल, एकच शब्द देईल. संग्राम भैया जगताप यांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही. आणि आता ही आमदारकीची निवडणूक जो चालू आहे त्या निवडणुकीमध्ये आम्ही एकदम प्रामाणिकपणे काम करणार आणि संग्रामजी जगताप हे आमदार तर होणारच, पण मला विश्वास आहे ते फक्त आमदारच नाही तर ते मंत्री सुद्धा होत असतात. कारण आज त्यांची ती 10 वर्षाची जी कारकिर्दी नगर शहरामध्ये चालत आलेली आहे, जे काम चालत आलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा आमदार होत असतात आणि मंत्री सुद्धा होत असतात.
इतकीच अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.